गाईज सी दिस व्ह्यू. आज आहे ना आम्ही बिर्याणी बनवली आणि ती पण चुलीवर. आता बिर्याणी बनवायची म्हटल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ आणि चिकन. सगळ्यात आधी तांदूळ काढून घेतले, नंतर मग फ्रीजमध्ये चिकन मॅग्नेट करायला ठेवून दिलं. कांदा पण गरजेचा आहे बरं का, म्हणून माझ्या बहिणीने कांदा चिरून घेतला. गाईज LPG गॅस वाचला पाहिजे म्हणून शेगडीलाच गरम करून तेल टाकून तेलाला ताव आल्याच्या नंतर लगेच कांदा परतायला घेतला. कांदा अर्धा परतून होतोय तेच लाईट गेली. मग काय लागला कांदा गॅसवर ठेवायला. आता ग्रेव्हीसाठी थोडंसं वाटण लागणार होतं. मग काय काढला वाटा आणि घेतलं वाटायला. येते का नाही वाटतं मला पण. माझं वाटण वाटून होतंय तोपर्यंत आईने चूल पेटवायला घेतली. लाईट नाही म्हणून आता शेगडीवरची बिर्याणी चुलीवर पोस्टपोन झाली. चला आता आपण बिर्याणी करायला सुरुवात करू. आधी तेल टाकलं, नंतर मग मसाले टाकले. मसाला जरा परतून घेतला. त्याच्यानंतर टाकलं ते आपण पाट्यावर वाटलेलं वाटण. मग वाटण पण चांगलं मसाल्यासोबत मिक्स करून घेतलं. नंतर मेन गोष्ट म्हणजे मॅग्नेट केलेलं चिकन टाकलं. आता ते पण थोडंसं परतलं पाहिजे ना. आता ते वाटण वगैरे सगळं एकत्र केलेले ती ग्रेव्ही बघा कसली भारी दिसते. तीच बघून तोंडाला पाणी सुटले. तोपर्यंत इकडचे तांदूळ पण शिजत आले होते. आता हे तांदूळ आहेत ना जास्त शिजून नाही घ्यायचे, 80-90% शिजून घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपण जे बिर्याणीला लेअर देतो ना आणि बंद केलं ना वरनं, मग ते तांदूळ खाली शिजतात. त्याच्यामुळे त्याला जास्त शिजून नाही घ्यायचं. आता त्या ग्रेव्हीतली थोडीशी तरी काढून घेतली म्हणजे आपल्याला वरून टाकायला. आणि इकडं मग चालू केलं लेअर टाकायला. ही लेअर कोण टाकत होतं माहिती का, माझी बहीण, कारण तिला ही एकदम मस्त जमती. नंतर मग कांदा टाकून घेतला. कांदा जास्त नाही टाकायचा, कारण कांदा जास्त टाकला ना मग ते गोड गोड लागतं. कांद्याच्या वरती मग थोडी थोडी कोथिंबीर टाकून घेतली, कारण कोथिंबीर पण गरजेची. कोथिंबीरची टेस्ट एकदम मस्त लागते. त्याच्याच वरती तूप टाकलं. तुपाची पण टेस्ट भातात उतरली ना एक नंबर लागते. त्याच्यानंतर मग हे आपण तरी काढलेली ना ती टाकून घेतली. त्याचं काय होतं, ते वरून आपण टाकलेला भात असतो ना तो उकडलेला असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण अशी तरी टाकली ना मग त्या बिर्याणीला अजूनच भारी टेस्ट येते. त्याच्यानंतर मग त्याच्यावर ही दुसरी लेअर दिली. दुसरी लेअर देताना आहे ना त्याच्यावरती भात जरा जास्त टाकायचा, म्हणजे खालचा भात पूर्ण झाकून गेली पाहिजे ती लेअर, आणि मग त्याच्यावरती दुसरी लेअर आली पाहिजे. त्याच्यानंतर मग वरच्या लेअरला पण तीच सेम प्रोसेस. कोथिंबीर, कांदा, परत आपलं तूप, त्याच्यावरती ती तरी सगळं टाकायचं. त्याने अजून भारी टेस्ट येते. हे सगळं झाल्याच्या नंतर आहे ना थोड्या वेळ चुलीवर झाकण ठेवून बिर्याणी तशीच ठेवायची, मग खायला घ्यायची. आता बिर्याणी काढतानाच तुम्ही बघा कसलं भारी, म्हणजे आहे ना सगळं त्या बिर्याणीत प्रत्येक ठिकाणी आहे ना ती वरून टाकलेली तरी गेलेली आहे, आणि त्याच्यामुळे अजून थोडी टेस्ट येते जास्त. आणि खालून काढल्याच्या नंतर बघा मसाला येतोय. मग बिर्याणी आहे ना बघायलाच एवढी एक नंबर दिसते, मग खायला किती भारी लागत असं. तुम्ही आहे ना अशी चुलीवरची बिर्याणी आहे ना नक्की एकदा ट्राय करा. आणि आहे ना चुलीवरचा कोणता स्वयंपाक म्हणजे कोणती भाजी किंवा भाकरी तर एकच नंबर लागतात. तुम्ही चुलीवर नक्कीच ट्राय करा ते.